हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ अपलोड करते आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एवढे दिवस माझ्याकडून लॉंग व्हिडिओ शूट करणं होतच नव्हतं. आता कुठे मुलांच्या शाळेची रुटीन लागली आहे, तर मला आता व्हिडिओ शूट करणं आणि एडिटिंग करणं आता मी त्याचं रुटीन ठरवलं आहे. त्यामुळे मग आता आपले लॉंग व्हिडिओसुद्धा येत जातील. शॉर्ट व्हिडिओ तर रोज येतोच, पण लॉंग व्हिडिओसुद्धा आता एक दिवसाआड किंवा आठवड्यातून 2-3 वेळेस येतीलच. तर आता इथे सकाळी मुलाचा टिफिन तयार झाला होता. ती शाळेत गेली होती. तिच्यासाठी कोरडी भाजी बनवली होती मेथीची आणि तीच भाजी ते उरलेली मी काढून ठेवणार होते. आणि आज मला किचनची थोडीशी साफसफाई करायची होती. पूर्ण किचनची म्हणल्यापेक्षा थोडंसं जे किचन ओट्यावर माझं रॅक वगैरे असतं त्याची मला स्वच्छता करायची होती. मसाल्याचा डब्बासुद्धा माझा थोडासा खराब झाला होता. म्हणजे मी त्याला सतत माझं सुरूच असतं की घासणं, थोडा जरी खराब झाला तर. पण आता ते सतत आपण ते फोडणीचे तेलाचे हात, आपले हात त्याला लागतात आणि मसाला म्हटल्यावर ते थोडंसं धूळ आणि चिकट असा होऊन जातो. त्यामुळे ना तो स्वच्छ करावाच लागतो. साखरपत्तीचे डबे, आता हे किचनवरतीच असतात या बरण्या वगैरे, हे छोट्या छोट्या बरण्या काचेच्या, त्याच्यावर फोडणीचं तेलाचं सगळं असं तवंग आणि वाफ जाते. तर त्या वाफेने असं ते चिकट होऊन जातात आणि धूळसुद्धा येतच असते, खराब होतातच. आत्ता मी मागे स्वच्छ केल्या होत्या, पण तरीसुद्धा त्या चिकट झाल्या. आणि कसं आपल्याला जर एकदा ती सवय लागली की नेहमी सगळं स्वच्छ करायचं, तर ते आपल्याला थोडंसं जरी खराब झालं की जमतच नाही. म्हणून मी त्या आता ह्या किचनवरच्या बरण्या आणि मसाल्याचा डब्बा, ती छोटीशी रॅक, थोडंसं सगळं स्वच्छ करून घ्यायचं होतं. म्हणून मी ते सगळं काढून घेतलं, बरण्या रिकाम्या करून घेतल्या, बरण्यामधलं सामान काढून घेतलं. कसं ना की एकदाच आपण सगळं किचन स्वच्छ करायला घेतलं की आपल्याला एकदम सगळं असं जीवावर येतं आणि आपल्याला त्याचा थकवासुद्धा जाणवतो. पण आपण रोजच्या ज्या कामातून थोड्या थोड्या आपल्या ज्या ह्या सवयी लावल्या स्वच्छतेच्या, तर आपलं घर नेहमी नीटनेटकं आणि स्वच्छ राहतं आणि एकदाच आपल्यावर कामाचा लोडसुद्धा येत नाही. एकदाच किचन आवरायचं म्हटलं की ते लोडसुद्धा येतो आणि एवढं आपल्या एकट्याकडून होतसुद्धा नाही. आणि परत मग ते 6 महिने 4 महिने त्याला बघायचंच नाही. असं केल्यापेक्षा नेहमी आपल्या रोजच्या कामातून थोडं थोडं जरी आपण स्वच्छता करत राहिलो, तर हे आपलं किचन नेहमी स्वच्छ राहतं. मी काय करते की कधीच एकदमच पूर्ण असं किचन आवरायला घेत नाही किंवा पूर्ण घर आवरायला घेत नाही. थोडं थोडं करत राहते, म्हणजे आपल्याकडून सुद्धा होतं, बाकीचंसुद्धा आपलं काम होऊन जातं. आणि मुलं छोटे असले की घरातलं एकदम पसारा काढतासुद्धा येत नाही. त्यामुळे मी एक एक कोपरा, एक एक जी रॅक असते ती सगळं स्वच्छ करत असते. एखाद्या वेळेस एकीकडचे डबे, दुसरीकडच्या बरण्या मी असं घासत असते. त्यामुळे एकदम लोडसुद्धा येत नाही आणि घरसुद्धा नीटनेटकं आणि व्यवस्थित राहतं. आता मी इथे सकाळचा स्वयंपाक झाला होता, फक्त भाजी बनवायची राहिली होती आमच्यासाठी. सगळे भांडे चहा पाण्याचे, मुलांचे आता गेलेले होते त्यांच्या दुधाचं, सगळं जे काही भांडे पडले होते ते सगळे घासायला घेतले आणि मग माझा चहा घेतला. त्यानंतर आता इथे सकाळी सकाळीच पाऊससुद्धा सुरू झाला होता. मग आता हे भांडे घासण्यासोबतच ज्या काही बरण्या काढल्या होत्या त्यासुद्धा मी स्वच्छ करून घेणार होते. म्हणजे कसं ते बाकीची कामं होईपर्यंत मस्त त्या सुकतात. आणि आज ऊनसुद्धा नव्हतं बाहेर सुकवायला, त्यामुळे मला त्या घरातच सुकवाव्या लागणार होत्या फॅनखाली. तिथे बरण्या वगैरे भांडे घासून झाले. त्यानंतर हे जे रॅकमध्ये 2 मी वॉलपेपर टाकते ते सुद्धा मला स्वच्छ करून घ्यायचे, कारण ते सुद्धा चिकट झाले होते आणि धुळीने माखलेले होते. म्हणून ते सुद्धा घासणीने घासून घेतले, त्याला कोरडं करायला ठेवलं. आणि ही रॅक ही तर खूपच चिकट झाली होती. तिथे रोज फोडणीचा वाफ जाते, तेलाचा तवंगाचं ते उडतं आणि चिकट होऊन जातं त्या वाफेने. तर ती खूप घाण झाली होती, थोडी मला जड जात होती घासायला, खूपच चिकट झाली होती. पावसाळ्यामध्ये असं खूप चिकट होऊन जातं आणि पटकन निघतसुद्धा नाही. ती तेलकटसुद्धा झाली होती. कशी तरी मी स्वच्छ करून घेतली. हे भांडेसुद्धा आता सुकले होते थोडे, त्याच्यात थोडेसे पाण्याचे डाग होते, आता ते पुसून घ्यायचे होते. आता हे भांडे कोणतेही आपण घासले की त्याला स्वच्छ पुसून घेतलं की ते पटकन कोरडेसुद्धा होतात आणि त्याच्यावर कोणतेच डागसुद्धा उमटत नाही आणि दिसायला घासल्यासारखं एकदम स्वच्छ चकचकीत आपले भांडे दिसतात. कोणतंही भांडं असू द्या, स्टील, ॲल्युमिनियम किंवा काचेच्या बरण्या, प्लास्टिकच्या बरण्या, कोणत्या जरी असल्या
तरी जर आपण त्याला कोरड्या कपड्याने मस्त स्वच्छ करून घेतलं आणि मऊसूत कपडा पाहिजे, म्हणजे त्या पटकन स्वच्छ होतात, एखादा कॉटनचा कपडा, आणि मस्त वाळतातसुद्धा आणि एकही डाग उमटत नाही. आता ते सगळं माझं स्वच्छ करून झालं होतं. बरण्या कोरड्या करायला ठेवल्या होत्या. आता इकडे मला किचन ओटा पूर्ण स्वच्छ करायचा होता, कारण मी रोज तर आपला जो डेली यूज होतो तो करतोच, पण इकडे जो खिडकीचा हा जो भाग आहे तिथे मी एक रॅक ठेवते आणि त्याच्या खालचं रोज काही स्वच्छ होत नाही. तिथलेच आता मला कानेकोपरे सगळे स्वच्छ करून घ्यायचे होते. म्हटलं आधी शेगडी क्लीन करावी. शेगडीसुद्धा आता आज मस्त अशी जास्त क्लीन करणार होते. किचन ओट्यावर आपण जरी रोज पुसतो, पण कान्याकोपऱ्यामध्ये थोडेसे तेलकट डाग होतातच. ते सुद्धा मस्त तारेची घासणी घेतली आणि त्याने मस्त असं घासून घेतलं. सगळीकडून किचन ओटा स्वच्छ केला. ज्या काही या टाईल्स आहेत त्याच्यावरसुद्धा उडत असतं, ते सुद्धा मस्त त्याच्यावर पाणी टाकून थोडंसं ओलं करून घेतलं आणि सोप आणि घासणीने मस्त स्वच्छ करून घेतलं. सगळं पाणी असं झिरपून घेतलं. मस्त असा किचन ओटा माझा स्वच्छ झाला होता. आणि किचन ओटा आणि ही क्लिनिंग आपण जर नेहमी असं करत राहिलो, थोडंसं घाण झालं, 8-15 दिवसातून स्वच्छता केली, तर आपल्या कामासोबत आपलं किचन नेहमी स्वच्छ राहतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या सवयी लावून जर घेतल्या, तर आपलं किचन, घर नेहमी मस्त असं स्वच्छ राहायला मदत होते. आणि मला हे करायलासुद्धा आवडतं. घर स्वच्छ असलं की आपलं मन प्रसन्न असतं. आपल्या आजी वगैरे म्हणतात ना, की जिथे स्वच्छता असते त्याच घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी नांदत असते. किचन ओटा आणि किचनवरची रॅक माझ्या आज मस्त चक्क अशी लकलक करत होती, स्वच्छ झाली होती. आता रुद्राची शाळेत जायची तयारी झाली होती. माझीसुद्धा अंघोळ वगैरे झाली होती. बरण्या वाळून झाल्या होत्या. आता याच्यामध्ये मला सगळं सामान भरून ठेवायचं होतं. आता मी सगळ्या बरण्या कोरड्या केल्याच होत्या, पण थोडंसं काही याच्यामध्ये होतं तर ते पुसून घेतलं. थोडंसं एक थेंब होता पाण्याचा, तर ते पुसून घेतला. सगळ्या बरण्या कोरड्या झाल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये भरूसुद्धा शकत नाही. मी त्याला थोडंसं फॅन खाली वाळवलं आणि मग त्याच्यामध्ये जे जे सामान होतं ते व्यवस्थित भरून ठेवलं. यातली फक्त मी 2 बरण्या घासल्या नव्हत्या, एक काळं मीठ आणि एक आपलं रोजच्या वापरातलं मीठ, कारण त्या बरण्या मी आत्ताच घासल्या होत्या 2-3 दिवसापूर्वी, त्यामुळे ते काही मला घासायची गरज पडली नाही. साखर पत्तीचे डबेसुद्धा मस्त चकचक झाले होते, ते सुद्धा मस्त भरून ठेवलं. आणि छान वाटतं घरामध्ये अशी क्लिनिंग केल्याच्यानंतर. मस्त असं सगळं झालं होतं. आणि आज हा जो किचनचा माझा कोपरा आहे तो खूप छान झाला होता, मस्त असा चकाचक दिसत होता. इकडे माझा मसाल्याचा डब्बासुद्धा स्वच्छ झाला होता आणि वाळलासुद्धा होता. आता याच्यामध्ये खाली जास्त काही पडू नये म्हणून मी याच्यामध्ये टिश्यू पेपर टाकला होता. याआधीसुद्धा मी पेपर टाकायची, पण पेपर फक्त तेवढा खाली जरी टाकला तरी तेवढंच ते स्वच्छ राहायचं. फक्त एवढंच आहे की पेपर आपण उचलून डस्टबिनमध्ये टाकू शकतो आणि दुसरा पेपर टाकता येतो, पण बाकीचा जो काही डबा आहे तो आपल्याला घासावाच लागतो. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, चला आपण आज टिश्यू पेपर टाकूया. आता माझी एवढी क्लिनिंग तर झाली होती, पण माझी भाजी बनवायची राहिली होती. मला भूकसुद्धा लागली होती. म्हटलं चला आता पटकन काहीतरी भाजी बनवून घेऊया. तर गावाकडून येताना मी कंटुले घेऊन आले होते, तर त्याचीच भाजी आज बनवूया म्हटलं. पण बऱ्याच दिवसापासून केली नव्हती. म्हटलं आता भाजी कशी करावी. मग मम्मीला फोन केला आणि तिला विचारलं, तर तिने सांगितलं. मग तिच्याच पद्धतीने मी ती भाजी बनवून बघितली. हे कंटुले जे थोडेसे पिवळसर झाले होते, पण आई म्हणे ते चांगले काही होत नाही, ते फक्त निब्बर झाले होते थोडेसे. मग म्हटलं ठीक आहे, चला आता याचीच भाजी बनवूया. ते धुवून घेतले, स्वच्छ मस्त चिरून घेतले आणि थोडीशी डाळ शिजत घातली तुरीची. भाजी करते तोपर्यंत काव्यासुद्धा शाळेतून आली होती. आणि आल्या आल्या पहिले असं पळत येऊन मम्माच्या कडेवर यायचं असतं आणि हेच तिचं रोज असतं. त्यानंतर मग तिचे कपडे वगैरे चेंज केले, तिची बॅग वगैरे खाली ठेवली, टिफिन काढला आणि ती रोज सांगत असते की टिफिन खाल्ला की नाही. तर आज तिने पूर्ण टिफिन खाल्ला होता. इथे माझी भाजीसुद्धा तयार झाली होती. आता आम्हाला भूक लागली होती. आता मस्त जेवण करतो. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.